मैदानाच्या दिशेने महत्वपूर्ण मॅच. एका बाजूला टीम आहे कोयना वॉरियर्स तर दुसऱ्या बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळाले विजयदुर्ग यांच्यामधलं चाललेलं हे बॅटल. मैदानाच्या आतमध्ये आघाडीला आलेले फलंदाज नाव आहेत सौरभ आणि त्यांच्या समेत यश. ही जोडी दाखल झाली आहे आणि यांना रोखण्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅकवरती कोयना वॉरियर्स आपला 12th मॅन. चला कोयना वॉरियर्स आहे ती फिल्डिंग साठी आहे, फलंदाजीसाठी विजयदुर्ग ही टीम आहे. संघाचा संघनायक सौरभ या नावाकडे लक्ष वेधलं जाईल. सौरभ लगातारचे 3 षटकार. कॅश प्राइज आहे 500 सुशांत जाधव यांच्याकडून. चला पहिला बॉल, पहिलाच बॉल लेग स्टंप आणि लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल अतिशय नजाकत भरलेला त्याच्यावरती चढवलेला प्रहार सौरभ यांच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती मॅग्निफिसंट चौकार. प्रहार केलाय, जागा बनवून केलेला हा प्रहार. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती जोयल हे नाव, जोयल झारवान हे नाव मैदानाच्या आतमध्ये ओ द विकेटने पॉवर प्लेचा षटक आहे. हो 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 यावेळी उडवला. त्याने सांगितलंय मैदानाच्या आतमध्ये तालीमे दी नहीं जाती परिंदों को आसमानों में उड़ने की, वो तो खुद ही तय करते हैं मंजिले आसमानों की. हवाई सफर. मैदानाच्या आतमध्ये बैठक, आडवा प्रहार पहा, खोलवरचा बॉल त्याच्यावरती आडव्या पाटने चढवलेला प्रहार. बैठक मारली आहे, तदनंतर स्वतःला स्टेबल केलंय, पाहिलंय आणि तदनंतर मात्र झणझवाट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. सौरभ हे नाव दाखल झालंय, चर्चा राहिली आहे. सौरभ बॅकफूट वरती गेल्यात, पंच करण्याचा प्रयत्न, पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, रेस लागली आहे, फार मोठी रेस आहे. एक धाव घेतली, दुसरीचा प्रयत्न, दुसरीही कंप्लीट केली आहे. 2 धावा कंप्लीट करत असताना धावफलकावरती 12 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 12 या आकड्याबद्दल मगाशी चर्चा केली. चर्चा अशी होऊ शकते घड्याळामध्ये 12 वाजतात, ते केव्हा वाजतात तर तिन्ही काटे एकत्र आले ना की 12 वाजतात. तुम्हाला आयुष्यात जर दुसऱ्याचे 12 वाजवायचे आहेत ना, एकत्र या, एकत्र या आणि 12 वाजवा. कोण कोणाचे 12 वाजवेल? ओ हो हो मैदानाच्या आतमध्ये आला, त्याने सांगितलं हमें शौक नहीं है हमारा नाम मशहूर करने का, अरे जो हमें जानते हैं ना वो हमें मानते भी है. मानणाऱ्या फलंदाजाला नाव आहे सौरभ. षटकार ठोकला. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, जागा बनवली, एक वेगळ्या पद्धतीने उभा राहण्याचा त्याचा स्टान्स, घुटना टेक और तमाशा देख अशी फटकेबाजी. सौरभ जाधव हे नाव मैदानाच्या आतमध्ये. सौरभ जाधव यांचं वादळी खेळी 18 धावा धावफलकावरती आहेत. मुन्ना या नावाने ओळखला गेलाय. सौरभ आज विकास यांच्या चेल्याने चांगली कामगिरी केली आहे. हो यावेळी बाकफूट वरती गेलात, काय खम्मालीचा प्रहार, बाकफूट पंच, सरळ कव्हर्सला, सरळ सीमारेषे पार आला तो. आणखी एक कडक कडकडीत चौकार, 4 रन्स. वा भाई वा. त्याने सांगितलंय ठोकायचं ना तर टॉपच्यालाच ठोकायचं. पहिल्याच बॉल वरती आक्रमण करत असताना चौकार ठोकला, तदनंतर पहा षटकार ठोकला, तदनंतर दुहेरी, तदनंतर षटकार, तदनंतर चौकार. आता सिंगल घेईल का, स्ट्राईक आपल्याकडे ठेवेल का, हा एक प्रश्न आहे. सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल. हो यावेळी पाहाल की आता पंच केल्या पॉइंटला, खऱ्या अर्थाने बॉल निघून चाललाय. आणखी एक जमिनीला गुदगुल्या गुदगुल्या करत सरळ सीमा रेषे पार चौकार. मैदानाच्या आतमध्ये पहा सौरभ जाधवचा वार, गोलंदाज झालाय गार गार. मिळाल्या धावा 4 आणि 6, षटकार. एकंदरीत धाव संख्या 26 धावा या धावफलकावरती लगावल्या गेल्या. 26 ऑन द बोर्ड. सौरभ जाधव यांचा कॅमिओ पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला पेश करताना पाहायला मिळाला. चला आता
आता थोडस लक्ष याही बाजूकडे वेधेन. आमचा क्रिकेट वर्ग, क्रिकेटचा चाहता वर्ग या ठिकाणी बसलेला आहे. त्यांनी सांगितलं की सर पहिल्या ओव्हरमध्ये पाणी मागवतोय फलंदाज. स्टॅमिना फार महत्वाचा आहे. क्रिकेटचा खेळ हा स्टॅमिनावरती खेळला जातो. मात्र यावेळी पहा, अरे खरबुजा को देख के खरबुजा रंग बदलता है. एकाला पाहून दुसऱ्यानेही रंग बदललाय. त्यानेही सांगितलं की हो, मैदानाच्या आतमध्ये मीही आहे, माझं नाव आहे यश. पहा, पहिल्याच बॉल वरती चौकार ठोकलाय. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आहे विकास जाधव. विकास यांच्या अगेन्स्ट. विकास या गोलंदाजाला तुम्ही हलक्यात घेऊ शकत नाहीये. अनेक काळ क्रिकेटचा खेळ या खेळाडूने गाजवलाय आणि तो मैदानाच्या आतमध्ये बेस्ट वर्सेस बेस्ट इथे हा कॅमिओ रंगलाय. हो, यावेळी फटका बसलाय. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येईल का नाही. नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल झालाय. आता खरी लढत आहे मैदानाच्या आतमध्ये. गुरु चेला, मामा भाचे. विकास यांच्या गोलंदाजावरती सौरभने जर षटकार ठोकला ना तर सुशांत दादाच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. चला, इथे कॅमिओ रंगलाय. हा थरार आहे मैदानाच्या आतमध्ये. कोण कोणावरती कशा पद्धतीने डाव रचणार. गोलंदाज निघालाय. हो, मैदानाच्या आतमध्ये पहा, खऱ्या अर्थाने शिष्य कितीही हुशार असला ना तरी गुरु एक पाऊल मागे ठेवतोच. चेला कितना भी होशियार हो. मैदानाच्या आतमध्ये या सगळ्या बाबी पाहिल्या गेल्यात. हा विकास निघाल्यात. हो, यावेळी फटका बसलाय. मिस टाइम आहे. षटकार मस्त आहे. चौकार येतोय. धावा मिळतील 4. सौरभ यांचा वार. 4 धावेने धावत संख्या 35 या आकड्यावरती. वैयक्तिक 30 धावेंवरती खेळतोय तो सौरभ जाधव हे नाव मैदानाच्या आतमध्ये. सौरभ या मैदानाच्या आतमध्ये आलाय. मला वाटतं कदाचित ही या स्पर्धेतली आजच्या दिवसातील शेवटची मॅच असावी. किंबहुना विकास गोलंदाजीच्या ट्रॅकवरून निघाल्यात. ओ, यावेळी फटका बसलाय. मिस टाइम आहे. मैदानाच्या आतमध्ये कॅच केले का. हो, इथे पहा फटका फसलाय. दरम्यान मात्र क्षेत्ररक्षकही फसलाय. धावा मात्र मिळतील त्या 4. आला ना तो नशिबाचा चौकार. 4 रन्स. विशाल नाखुश होत आहेत. विकास नाखुश होत आहेत आपल्या क्षेत्ररक्षकांवरती. मात्र मैदानाच्या आतमध्ये 39 ही धाव संख्या. वैयक्तिक 34 धावा. अर्धशतकासाठी आजच्या दिवसातील पहिलं प्रीमियर लीग मधलं अर्धशतक येईल का. सौरभ जाधव हे नाव. मुन्ना हो, यावेळी ड्राईव्ह केलाय. मैदानाच्या आतमध्ये सन्मान दिलाय. पहा, विकासही कमी नाहीये. त्याने सांगितलंय कि खैरात में मिली कामयाबी हमें कभी पसंद नहीं है, हम गम में भी नवाबों की तरह रहते. मैदानाच्या आतमध्ये 40 धावा जरी आल्या असल्या तरी रुबाब हा राहिलाय. चर्चा राहिली आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आता षटक क्रमांक 3 वरती अमित कदम हे नाव मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. शरीराची देहबोली पहा, भरगच्च बांधाय. आक्रमक खेळाडू आहे. बॅटिंग याही खेळाडूकडे चांगली क्षमता आहे. मात्र गोलंदाजी करण्याची वेगळी कसब आहे. खांबिल गावाकडून किंबहुना अनेक काळ क्रिकेट खेळलाय. KSK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर मध्ये. मात्र आता गावी स्थायिक झालेत आणि इथे सातत्याने ग्रामीण क्रिकेटचाही खेळ उंचवण्याचा प्रयत्न या खेळाडूचा राहिलाय. आणि किंबहुना मी या आयोजन बोर्डाचं कौतुक करेन. त्यांनी प्रत्येक खेळाडूला संधी दिली आहे. अमित माननीय नगरसेवक सन्माननीय मिलिंददादा ढेबे यांचंही अतिथी कक्षामध्ये आगमन होत आहे. साहेब या, आपलं सहर्ष सहर्ष स्वागत आहे. मोस्ट वेलकम. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच बॉलवरती हो विकेटचा पतन. त्याने सांगितलं रे तुम जलन बेमिसाल रखना, हम जलवे बेमिसाल रखेंगे. जलन जलन मैदानाच्या आतमध्ये दाखवलाय आपला डाव. फलंदाज बाद. बॅक टू द पवेलियन. चला, मी विनंती करेन जेवढे सर्व प्रेक्षक वर्ग जो बाउंड्री लाईनच्या दिशेने उभा आहे त्या सर्वांना विनंती आहे की आपण प्लीज, आयोजन कमिटीने आपल्याला रिक्वेस्ट केली आहे की आपण सर्वांनी मागे जा प्लीज. कोयना 11 आपल्यालाही टीमला निवेदन आहे आणि आमचे प्रेक्षक वर्ग आहे, आमचे प्रेक्षक मायबाप, विशाल, संपूर्ण टीम तुम्ही आहात म्हणून ही स्पर्धा आहे. तुम्ही आहात म्हणून ही स्पर्धा आहे. थोडंसं मागे व्हा. किंबहुना एखादा बॉल त्या बाजूने आला
आणि तिथे जर काही गफलत झाली तर प्लीज आयोजकांना थोडस सहकार्य करा. अकरा चेंडू मध्ये 35 धावा. मैदानाच्या आतमध्ये कोयना वॉरियर्स या टीमला आम्ही कॉल देतोय. आपला 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. हो, यावेळी पहा काय घडलंय. अमित कदम यांच्या गोलंदाजीवरती खऱ्या अर्थाने कमबॅक केलं या टीमने. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 26 होत्या, तदनंतर मात्र आलेल्या त्या 14, एकंदरीत 40. आणि आता धावफलकाकडे नजर वळवली तर धावसंख्या आहे ती 41. अमित एकच धाव खर्ची गेली आहे. ओ हो, यावेळी ऑन साईडला अलॉंग द कार्पेट क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, येतील. एक धाव घेण्यामध्ये यश मिळालंय. तदनंतर मात्र दुसरीचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट केल्यात. अमित कदम हे नाव मैदानाच्या आतमध्ये आलंय. यश आणि ऋषी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. ऋषी बॉलवरचा बॉल आहे, ड्राईव्ह केला, लॉंग ऑफ वरती क्षेत्ररक्षक आहेत, कॅरी केला जाईल बॉल. एक धाव घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का नाही, थांबवलाय. कमालीची गोलंदाजी केली आहे मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत जी बुलेटची गाडी वेगाने निघून चालत होती ना, त्याला इमर्जन्सी ब्रेक लावलाय, थांबवली आहे गाडी अमित कदम या नावाने. ओव्हर द विकेटने नाही तर राऊंड विकेटने. ओहो, यावेळी पहा गिरकी घेतली आहे, फिरकी घेतली आहे. फलंदाजाला प्रश्न विचारलेत मात्र व्हाईट बॉल. वाईट वेळ तेव्हा सुरू होते ज्यावेळी तुम्ही व्हाईट बॉल हाताळता. मैदानाच्या आतमध्ये एक्स्ट्रा रन इथे अंकित केल्या. धावसंख्या 45. अमित कदम मैदानाच्या आतमध्ये आल्यात. या खेळाडूकडे लक्ष वेधले जाईल. पिचिंग, ओ काय बॉल आहे. मैदानाच्या आतमध्ये तो आला, त्याने सांगितलंय हो मैदानाच्या आतमध्ये माझ्या नावाचा जलवा हा बरकरार राहणार आहे. फक्त आणि फक्त 5 धावा या गोलंदाजाने या मॅच मध्ये, जी वन साइडेड मॅच होत होती ना, तिला मात्र आता लढण्यासाठी सज्ज केलाय. आता दुसरी ओव्हर तो बनता आहे. अमित कदम हे नाव मैदानाच्या आतमध्ये आलंय. आणि आता चर्चा राहिली आहे, तिसरं षटक हाताळल्यानंतर चौथ्या षटकाकडे वळाल्यात. नवीन गोलंदाज दाखल होईल क्रमांक 4 वरती, नाव आहे आयुष. एकवली या गावाचा खेळाडू आयुष. या खेळाडूच्या बद्दल चर्चा राहिली होती. प्रीमियर लीगचं ऑक्शन, या ऑक्शन मध्ये या खेळाडूला विशेष करून लक्ष केंद्रित केलं गेलं होतं. एकवली वाडा या गावातील खेळाडूंना अधिकच लक्ष दिलं गेलंय. यस मिलिंद दादा, या आपलं सहर्ष स्वागत आहे या अतिथी कक्षामध्ये. आम्ही आपल्याला विनंती करतो आपण आसनस्थ व्हा, या स्पर्धेचा मनमुराद असा आस्वाद घ्या. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. चौथं षटक स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळालाय, नाव आहे यश. पहिलाच बॉल यॉर्कर लेंथ मैदानाच्या आतमध्ये, टोक्रशर गोलंदाजी. एक धाव घेतली, दुसरीसाठी जातील का नाही, येस और नो चा कॉल वेट केलाय, थांबवलं गेलंय. धाव संख्या जाऊन पोहोचली आहे सर 46 ऑन द बोर्ड. 46 धावा या धावफलकावरती आहेत. 46 धावा मैदानाच्या आतमध्ये. कॅल्क्युलेशन करावं लागेल. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलेला आयुष, आयुष्यही कमी नाहीये. कम्मालीची गोलंदाजी त्याने हाताळली आहे. पहिला बॉल टोक्रश यॉर्कर पाहायला मिळाला. स्ट्राईकला आता मात्र आहेत ते ऋषी. राऊंड विकेटने हो जागा बनवली आहे, शफल झाले होते, तदनंतर मात्र ग्लान्स केलाय. फाईन लेगला, फाईन आहेत क्षेत्ररक्षक येतील. एक धाव घेतली आहे, 2च धावा कंप्लीट केल्यात. सौरभ जाधव यांचा जो आक्रमक रूप पाहिलं ना, तदनंतर मात्र त्याच्या खालच्या फलंदाजांना तो आक्रमक रूप किंवा ते डेंजरस बॅटिंग जमली नाहीये. हो यावेळी फटका बसलाय, मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली, कॅरी करेल झेल. यस इट इज.
विकेटचं पतन, फलंदाज बाद. यश बॅक टू द पवेलियन. पहा मैदानाच्या आतमध्ये आता अनुभवी फलंदाजाकडे जात आहेत. पहा जसं मैदानाच्या आतमध्ये विकेटचं पतन झालं, टीमला चांगली आश्वासक सुरुवात मिळाली. आता मात्र नवीन फलंदाज साबिर महाबळे, साबिर महाबळे खेळाडू आलेत. जीएम गवळी मोहल्ल्याचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इनाट नंबर 4 वरती शबीर भाई, साबिर भाई यांच्याकडे लक्ष वेधलं गेलंय. पहिला बॉल हाताळतील, मात्र हा गोलंदाज, या गोलंदाजाने प्रभावित केलंय. नाव आहे आयुष. जबरदस्त गोलंदाजी आहे. हो यावेळी पहा बीट केलाय मैदानाच्या आतमध्ये. असं म्हटलं जातं ना की युद्ध की तू परवाह न कर, युद्ध की तू परवाह न कर, परिणाम क्या होगा इसका तू भय न कर. मैदान के अंदर तेरे फैसले पर ही तेरा पूरा युद्ध का परिणाम तय होगा. मैदानाच्या आतमध्ये आता परिणाम काय असेल या खेळाडूकडे लक्ष वेधलं गेलंय. सातत्याने फील्ड्स मध्ये बदल केले जात आहेत. चर्चा राहिली आहे सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये केलेले बदल. गोलंदाजावरती विश्वास थोडासा कमी होतो. चला गोलंदाज निघाला राऊंड विकेटने. हो यावेळी ड्राईव्ह केला, स्क्वेअर कट डीप मध्ये बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव अंकित केली आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 40 होत्या, आता 48 आहेत. फक्त 8 धावा या जवळजवळ 10 बॉलच्या पाठीमागे आल्यात. हो याही वेळी पहा ड्राईव्ह केलाय ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहे 30 यार्ड सर्कल मध्ये. थोडस फंबलिंग पाहायला मिळालंय. एकच धाव अंकित केली आहे आणि या एका धावेने धावत संख्या 49. पहा 12 बॉल आणि फक्त धावा खर्च केल्या त्या 9. कमबॅक कसा असावा याचं तंतोतंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये. मी मगाशी उल्लेख केला होता, दुसरी ओव्हर तर बनते म्हणूनच म्हटलं तर ना, दाव पर लगा है सब कुछ. अरे दाव पर लगा है सब कुछ, हम टूट सकते हैं, हम झुक नहीं सकते. मैदान के अंदर हम रुक भी नहीं सकते. आता थांबायचं नाही रगड्या, लढायचं भिडायचं. मैदानाच्या आतमध्ये आपलं एक वेगळं रूप दाखवायचं, हे दाखवावं लागेल. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलाय अमित कदम. म्हणूनच म्हटलं आता ना मंजिल उनी चर्चा होईल, चर्चा होईल. अमित कदम या नावाची चर्चा होईल. अमित मैदानाच्या आतमध्ये आलेत. हो यावेळी पहा ऑफ ब्रेक, ऑफ ब्रेक अशा पद्धतीने होऊ शकतो. म्हणूनच म्हटलं आता ना कदमों से कदम मिल जाते हैं. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये पहा हा बॉल, बॉल पडल्यानंतर जवळजवळ हातभर वळालाय. हातभर नाही गिरकी घेतली आहे, फलंदाजाची फिरकी घेतली आहे. हो यावेळी ड्राईव्ह केलाय ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला, येतील कॅरी करतील. एक धाव घेण्यामध्ये यश. मैदानाच्या आतमध्ये आम्ही उल्लेख करत होतो, असं म्हटलं आता ना की कदमों से कदम मिल जाते हैं तो बन जाती है यारियां. अरे मंजिल अभी हमारे कदमों से बहुत दूर है, मगर तसल्ली इस बात की है कि अमित कदम अभी भी हमारे साथ है. अमित कदम हे नाव समोर आलंय. मैदानाच्या आतमध्ये अंतिमचे 4 बॉल. काय घडेल, काय बिघडेल, या अमित कदम नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावेल का? हो यावेळी पहा मैदानाच्या आतमध्ये फसवी गोलंदाजी. मैदानाच्या आतमध्ये आपली बोटांमधली जादू दाखवली गेली आहे. आपण पाहू शकतो या बॉलच्या पाठीमागे घडलंय काय. अमित निघालेत राऊंड विकेटने गोलंदाजीच्या ट्रॅक वरती ते आले. तदनंतर पहा फलंदाज जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न आणि इथे बीट केलाय. हातभर वळतोय. ऑफ ब्रेक इतका वळू शकतो हरभजन सिंगलाही लाजवेल. हो यावेळी फटका बसलाय लॉंग ऑफ वरती. क्षेत्ररक्षक ओ मैदानाच्या आतमध्ये असं म्हटलं होतं ना की प्रवास कालही चालू होता, प्रवास आजही चालू आहे. मान्य आहे काही स्वप्न तुटली आहेत, मात्र इच्छा अजूनही बाकी आहे. या मैदानाच्या आतमध्ये विजय मिळवायचा हीच इच्छा घेऊन निघालेले हे गोलंदाज. कमालीची गोलंदाजी केली आहे, कमबॅक करून दिलाय.
पहिल्या 2 ओव्हर मध्ये असं वाटलं होतं की 100 पार करते की काय टीम, मात्र आता धाव संख्या फक्त आणि फक्त 50. मित्रांनो, अमित कदम या खेळाडूचा जर खेळ आवडला असेल ना, तर अमित कदम साठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. काय गोलंदाजी केली आहे, वा. नवीन फलंदाज, हो यावेळी पहा आणखी एक जबरदस्त गोलंदाजी. काय गोलंदाजीचा नमुना पेश केलाय. असं म्हटलं आता ना की नशिबाचं दार कधीच उघडत नाही. नशिबाचं दार उघडण्यासाठी ते तुम्हाला खटखटावं लागेल. ते मेहनत केली ना, तर या आतापर्यंत त्याने पुढचा बॉल, हो यावेळी पहा, अरे क्यू पडे हो चक्कर में, कोई नाही आहे टक्कर में. मैदानाच्या आतमध्ये अमित कदम नावाचं वादळ. 12 बॉल मध्ये 8 बॉल डॉट काढलेत आणि आमचे विजयदादा आई आलेत. विजयदादा, आपलंही स्वागत आहे. आणि पहा, मैदानाच्या आतमध्ये देखरेख कशी करावी, विजयदादा यांच्याकडून खऱ्या अर्थाने शिकावं. मित्रांनो, मी मगाशी उल्लेख केला, विजयदादा हे व्यक्तिमत्व असं आहे ज्यांनी क्रिकेटसाठी आयुष्य खर्ची केलंय. आज आमच्या टेनिस क्रिकेट या ग्रामीण क्रिकेटच्या काही खेळाडू असे आहेत ना, पैसा फार कमी कमवलाय, मात्र माणसं आम्ही फार कमवलेत. आज माणसं कमवणारा खेळ म्हणजे आमचा क्रिकेट आहे. अनेकांनी हे काम केलंय. मात्र जाऊया आता, 50 धावा या धावपलकावरती आल्यात. 4 षटकांचा खेळ, माफ करा, 5 षटकांचा खेळ संपलाय. अंतिमच्या षटकाकडे आपण वळतोय. सोमनाथ आलेत मैदानाच्या आतमध्ये. नशीबही हरेल, फक्त त्या नशिबाला हरवण्याची मानसिकता तुमच्याकडे असली पाहिजे. यावेळी पहा, फटका फसलाय, बिहाइंड द विकेट, फर्स्ट स्लिप मध्ये कॅरी केला गेला असेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. बॅक टू द पवेलियन. आणखी एक विकेट. कोयना वॉरियर्स या टीमने इम्प्रेस केलंय या मॅच मध्ये. एका बाजूला आपण टीम पाहतोय विजय दुर्ग. विजय दुर्ग यांच्या नावामध्येच विजय आहे. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकाच्या खेळापासून आपण पाहतोय चांगला खेळ राहिलाय. अंतिमचे 5 बॉल. चला जाऊया. नवीन फलंदाज, थोडासा वेग घ्या. 50 धावा या धावपलकावरती आहेत. सोमनाथ राऊंड विकेटने, माफ करा, लेफ्ट आर्मर गोलंदाज आहे. हो यावेळी जागा बनवली आहे, इम्प्रोव्हायझेशन केलाय. मैदानाच्या आतमध्ये चूक होणार हे मान्य आहे. हा धोका आहे, तो धोका पत्करून पुढे जाणे म्हणजे जीवन आहे. या जीवनामधला हा क्लास आहे. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बेभाग आहे. घुटना तमाशा देख, जबरदस्त प्रहार. मैदानाच्या आतमध्ये ऍडव्हेंचर फटका पाहायला मिळालाय. स्वतः या फटक्याच्या मागे ताकद दाखवली आहे. या फलंदाजाने क्लास दाखवलाय. अब तक 56. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज ओव्हर द विकेटने आपल्या ट्रॅक वरती येतोय. शरीरापासून लांब काढण्याचा प्रयत्न, लेग ब्रेक या राईट हँड फलंदाजासाठी, मात्र जागा बनवली आहे. निवड केली आहे या गोलंदाजाची, अनपेक्षित होतं. जागा बनवली आहे. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप, बराचसा बाहेर आहे. येस येस इट इज, नो बॉल. बॉल जो आहे ना, तो त्या यार्डच्या बाहेर पडलाय. हे पंचांनी पाहिलं. 22 यार्ड आहे, त्या पॉपिंग क्रीजच्या बाहेर आहे बॉल. नो बॉल, फ्री हिटचा बॉल आहे. पंचांचा हेलिकॉप्टर फिरलाय. फ्री हिटच्या बॉलवरती ऑन साईडला हा प्रहार केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, येतील. एक धाव घेतली आहे, दुसरीसाठी निघाल्या. दुसरी धावही वेगाने कंप्लीट केली आहे. 58 धावा या धावफलकावरती आल्यात. 59 धावा आहेत. 59, येस 59, 59. एक नोचा बॉल ऍड केलाय. येस, लक्ष आहे, आम्ही बघत होतो तुमचं आहे की नाही. पुढचा बॉल, हो यावेळी पहा खोलवरचा बॉल आहे. बॉल बॅक ड्राईव्ह, डायरेक्ट हिट. ओ ओ, इथे यष्ट्यांचा वेध. फलंदाज नॉन स्ट्राईक एंड होतील बाद. जबरदस्त हा सामना खऱ्या अर्थाने मनोरंजक ठरला. या मॅच मध्ये कधी गोलंदाज कधी फलंदाज हॅवी झालेत. ही मॅच वन साइडेड होणार नाही, यामध्ये दुमत नाहीये. दोन्ही खेळाडू, दोन्ही टीम्स खऱ्या अर्थाने
ईर्षेला पेटलेत. या मॅच मध्ये विकास आणि अमित यांची फलंदाजी तुम्ही पहा आणि पाहत राहा. चांगला कोयना वॉरियर्स या टीमकडे चांगला स्टारकास्ट आहे बॅटिंग मध्ये. पहा पिक्चरचं, पहा तुम्ही सुरुवात किती चांगली केली याला महत्व नाही, तुम्ही फिनिश किती चांगलं करता याला फार महत्व आहे. चला जाऊया आपण. पहिल्या 2 ओव्हरमध्ये पहिल्या 40 होत्या, तदनंतर मात्र 4 ओव्हरमध्ये फक्त आल्यात त्या 20, त्या 20ही नाही 19च आल्यात. पुढचा बॉल यावेळी पहा बीट केलाय, मिस केलाय, डायरेक्ट हिट होईल का? येस, विकेटचं पतन होईल का नाही? बॉलर कंप्लीट केली आहे. 60 धावा धावफलकावरती, 22च्या सर्वांमध्ये धाव अंकित केली आहे. 60 धावा या धावफलकावरती आहेत. अंतिमचे काही चेंडू शिल्लक आहेत मैदानाच्या आतमध्ये. चर्चा राहिली आहे. अंतिमचा बॉल, लास्ट डिलिव्हरी ऑन दिस इनिंग. शेवटचा बॉल, गोलंदाज निघालाय. शेवटच्या बॉलवरती फक्त जागा बनवली आहे. तदनंतर ड्राईव्ह केल्या, कवसला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, येतील, झडप मारतील, एक धाव घेतली आहे. पाहता पाहता दुसरी कंप्लीट केली आणि पाहता पाहता तिसरी कंप्लीट होईल का? रनआउटची संधी, 3 धावा कंप्लीट केल्यात आणि एकंदरीत आता टार्गेट सेट केलं गेलंय ते 63 बनल्यात. तुम्हाला बनवायचे आहेत 64 धावा येणाऱ्या 36 बॉल मध्ये, याची नोंद घ्या. पहा मैदानाच्या आतमध्ये आता तुम्हाला ग्रामीण टेनिस क्रिकेट .in माध्यमातून टीव्ही स्क्रीन वरती पहा सौरभ जाधव या फाटरचा जो खेळ केला ना, तुम्हाला एक्सप्लेनेशनही केला जाईल. पहा जिथे कशा पद्धतीने त्याने हा खेळ केला, हायलाइट्स पाहायला मिळतील. पहा मित्रांनो, हा खेळ या खेळाडूचा आपल्याला पाहायला मिळालाय. आपण टीव्ही स्क्रीन वरती पाहतोय. या हायलाइट्स पहा कशा पद्धतीने या फलंदाजाने हा खेळ केला. पहिल्याच बॉलवरती मॅचला जागा बनवत असताना, बॅटची टॉप एज घेत असताना लॉंग स्टॉप मध्ये ट्रॅव्हल झाला आणि बॉल नॉनस्टॉप निघून गेला. लॉंग स्टॉपला सीमा पार चौकार पहिल्याच बॉलवरती केला. दुसऱ्या बॉलवरती काय घडलं तर दुसऱ्या बॉलवरती थोडेसे शफल झाले होते ऑफस्टिक वरती, तिथून जागा बनवली आणि बॉल लेग स्टंपच्या बाहेर सरळ डिस्पॅच केला फाईन लेगला, तिथेही षटकार आला. तदनंतर तिसऱ्या बॉलवरती दुहेरी, तदनंतर मात्र चौथ्या बॉलवरती पुन्हा एकदा चौकार खेळला. पहा हा बॉल षटकार आहे का चौकार? येस, काय घडले पहा. आणखी एक जबरदस्त प्रहार मिडल ऑफ द पार्ट. जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली आहे. सौरभ जाधव हे नाव मैदानाच्या आतमध्ये काय घोंगावा घातलाय, एक्झिक्यूट केलंय त्याने. पहा एक्सप्रेस केलंय. पहा प्रत्येक बॉल वरती खऱ्या अर्थाने बॅकफूट आणि 360 ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न त्याने नेहमी केलाय मैदानाच्या आतमध्ये. पहा आणखी पाही त्याचे खेळ पहा. यावेळी जागा बनवून एक ऑफस्टम आणि ऑफस्टमच्या बाहेर जाऊन तिथून देखील कट करण्याची क्षमता हे फलंदाज ठेवतात. ही ॲबिलिटी आहे या फलंदाजाकडे. आपण पाहिलं ना, हा खेळाडूचा हा बॉटम हँडचा चांगला वापर केलाय. हाय रिक्स घेतोय. जिथे रिक्स नाही ना, तुम्ही हाय रिक्स घेतली तर नक्कीच तुम्हाला धावाही फिक्स मिळतील आणि सातत्याने ते घेण्याचा प्रयत्न केला. पहा पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. या झोन मध्ये फाईन लेग आणि त्या झोन मध्ये त्याने अधिकच्या धावा बनवल्यात. आणि पहा मैदानाच्या आतमध्ये विकेट कशा पद्धतीने त्यांचा विकेटही गेला, तेही तितकंच महत्वाचं होतं. तोही त्याच झोन मध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता. एकंदरीत त्यांनी चांगली कामगिरी केली आहे आणि पहा या कामगिरीचं कौतुक आपल्याला ग्रामीण टेनिस क्रिकेट .in माध्यमातून देखील पाहायला मिळालंय. आता या खेळाडूच्या रील्सही बनतील, यामध्ये दुमत नाहीये. इंस्टाग्राम वरती तुम्ही फॉलो करा ग्रामीण टेनिस क्रिकेट .in ला आणि पहा मैदानाच्या आतमध्ये आता क्षेत्ररक्षण लावलंय. चला थोडीशी घाई करा प्लीज टीम. कोयना वॉरियर्स आपला दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील, याची नोंद घ्या. चला टीम कोयना वॉरियर्स आपला 12th मॅन आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नाहीये, याची दखल घ्या. मी पुन्हा एकदा आपल्याला निवेदन करतोय, जसा पहिला बॉल पडेल आपला 12th मॅन जर या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आला नाही तर आयोजन कमिटीकडून काही सक्तीचे निर्णय घेतले जातील, याची दखल घ्या.
सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. महाबळेश्वर क्रिकेट बोर्ड आयोजित महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 मध्ये तमाम खेळाडूंचं आणि क्रिकेट रसिकांचं मी समालोचक शैलेश जाधव पुन्हा एकदा स्वागत करतो आणि घेऊन जातो. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय, दुसऱ्या इनिंगकडे वळतोय. पहिल्याच बॉलवरती ड्राईव्हचा फटका, शॉट मध्ये क्षेत्ररक्षक, शॉट मिड ऑफ वरती कॅरी करतील. एक धाव ऑन केली आहे. श्री गणेशा केलाय. वाटेवरचा प्रवास सुरू झालाय. पहिली रन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. धाव संख्या ऑन झाली आहे. पहा, येणाऱ्या 64 धावांचा पाठलाग करायचा आहे. विकास जाधव हे नाव मैदानाच्या आतमध्ये, किंबहुना या खेळाडूने अनेक खेळाडूंना घडवलंय. आज क्रिकेटच्या मैदानाच्या आतमध्ये हा खेळाडू दाखल झालाय. कोयना वॉरियर्स या टीम कडून त्याच्या अगेन्स्ट गोलंदाजीच्या ट्रॅक वरती बॉलर महेंद्र ओव्हर द विकेटने. विकास टू महेंद्र. पहिलाच बॉल मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या खाली बॅकलिफ्ट मारली आहे. कॅच होईल का कॅरी नाही. पहा, एक धाव घेतली आहे, दुसरीसाठी निघतील आणि दुसरी धावही वेगाने कंप्लीट केली आहे. धाव संख्या वाढली आहे. धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 3 या आकड्यावरती. 3 धावा स्कोर कार्ड वरती लगावल्या गेल्या आहेत. विकास मैदानाच्या आतमध्ये, किंबहुना तुम्हाला क्रिकेट खेळत असताना फिटनेस हा एक महत्वाचा विषय आहे. तुम्ही 2 धावल्यानंतर जर तुम्ही पायावरती हात ठेवता तर पहा मित्रांनो, थोडस संघर्षमय वातावरण यावेळी पहा. फटका बसलाय. लॉंगॉपवरती क्षेत्ररक्षक आहेत. कॅरी केला गेलाय. झेल संपलाय. विकास जाधव यांचा खेळ बॅक टू द पवेलियन. पहिला ब्रेक थ्रू, पहिली मासळी लागली गळाला. बिग फिश ऑन द बिग बास्केट. पहा, पहिला फलंदाज बाद झाले विकास. तदनंतर मात्र नवीन फलंदाज दाखल होतील. नाव आहे अहमद अली. मैदानाच्या आतमध्ये अहमद अली यांच्याकडे लक्ष वेधलं गेलंय. मैदानाच्या आतमध्ये त्यांच्याकडे लक्ष यासाठी वेधलं गेलंय, ते रांजणवाडी या गावचे खेळाडू आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये क्लास 1 खेळाडू आहेत. सोपं नाहीये. तुमचं नाव सहजासहजी अनेकांच्या मुखात असंच येत नाहीये. त्याच्यासाठी तुम्हाला प्रचंड मेहनत करावी लागते आणि तदनंतर हे नाव आज तुमचं अनेक जण मुखात घेत असतात. नवीन फलंदाज दाखल झालेत इनॅट नंबर 3 वरती. अगेन्स्ट द गोलंदाज महेंद्र. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहा, हेलिकॉप्टर बॉटम हँड मैदानाच्या आतमध्ये खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. फुटवर्क नाही दाखवला. फुटवर्क फार महत्वाचा आहे. तुम्ही गाईड कशा पद्धतीने या बॉलला कराल हे तितकंच महत्वाचं आहे. गोलंदाज निघालेत पुन्हा एकदा महेंद्र ओव्हर द विकेटने. हो, यावेळी पहा हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय. सॉफ्ट हँडेड मैदानाच्या आतमध्ये काढून दिली आहे. कॅच सोपी केली आहे. मॅचही सोपी केली आहे. आता अवघड प्रश्न झालाय टीम समोर. कोयना वॉरियर्स मैदानाच्या आतमध्ये फलंदाज अहमद अली आले आणि निघूनही गेले. धक्का क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. हा फलंदाज कोणताही फुटवर्क नव्हता. मैदानाच्या आतमध्ये फक्त हलक्या हाताने स्टेअर करण्याचा प्रयत्न होता, ड्राईव्हचा प्रयत्न होता. फटका बसला. फलंदाज बाद झालाय.
मैदानाच्या आतमध्ये महेंद्र हा गोलंदाज लाजवाब गोलंदाजी केली. 3 धावांवरती 2 फलंदाज बाद. आता नवीन फलंदाज दाखल झालेत. नाव आहे अमित कदम. मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो हा गोलंदाज जितका सक्षम आहे ना तितकाच फलंदाजीसाठी देखील अग्रगण्य राहिलेला आहे. अग्रेसिव्ह राहिलाय. अमित कदम हे नाव मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. या नावाची चर्चा होईल. गोलंदाज निघालेत महेंद्र. पहिलाच बॉल हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय. सेन्सिबल क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये रन येणं फार महत्वाची होती. गोलंदाजाचा मोमेंटो शिफ्ट करण्याची गरज होती ती केली. पहिली रन आली आहे. बॅट मधून पहिली रन येणं गरजेचं होतं ती घेतली अमितने. आणि हा किती चतुर खेळाडू आहे. 4 धावा धावपलकावरती आहेत. त्याला माहित होतं की मॅच मध्ये अधिकच्या बनवायच्या आहेत. अजूनही 60 बनवायचे आहेत येणाऱ्या 30 बॉल मध्ये. 64चं टार्गेट आहे. सातत्याने चर्चा केली आहे. आणि अमितला मी का चतुर म्हटलं तर शेवटच्या बॉलवरती चिकी सिंगल घेतली आहे. स्ट्राईक आपल्याकडे घेतली आहे. म्हणजे मोठे विध्वंसक फटके इथून पुढे मी खेळणार आहे याची ग्वाही देईल. मात्र पहा अनेक खेळाडू आहेत ना ते कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळतात. त्याच्यामध्ये अमितही एक महत्वाचं नाव आहे. इथून पुढे 30 बॉलचा खेळ आहे. दाम दुप्पट मेहनत करायची आहे. बनवायचे आहेत 60. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती षटक क्रमांक 2 मध्ये सुधीर हे गोलंदाज आले आहेत. जन्नी माता क्रिकेट टीमचे हे खेळाडू आहेत. सुधीर जाधव गोलंदाजीच्या ट्रॅक वरती ओव्हर द विकेटने षटक क्रमांक 2 मध्ये दाखल झालेत. चला पहिला बॉल. पहिलाच बॉल इथे बीट केलाय. स्विंग आणि मिस. मैदानाच्या आतमध्ये जसा डॉट आलाय ना तसा टाळ्यांचा गजरही झालाय. जबरदस्त गोलंदाजी आहे. पहिला बॉल विश्वासाने टाकलाय सुधीर. वेट करावा लागेल फलंदाजाला अमितला. क्षमता आहे अमितकडे, ती क्षमता आहे. मोठे प्रहार 100% येणार यामध्ये दुमत नाहीये. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता इथे. यावेळी खोलवर पद्धतीचा बॉल जिथे डॉट बॉल आलाय. लगातारचे 2 डॉट. अमित या नावाची चर्चा राहिली आहे. पहिल्या इनिंग मध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती ज्यावेळी अमित आला होता ना त्याने सगळ्यांची वाहवाही लुटली होती. मात्र फलंदाजी करताना तो कारनामा करेल का तितकंच महत्वाचं आहे. गोलंदाज सुधीर लाजवाब गोलंदाजी करतायत. यामध्ये दुमतच नाहीये. हो लगातारचा इनोरो. लगातारचा डॉट. सलगचे 3 डॉट प्रभावित केलाय. आता सलगचे 3 षटकार येतील का हाही एक प्रश्न काहीकांच्या मनात आहे. 3 डॉट आले 3 षटकार येतील का भविष्यवाणी काही घडू शकते. अमित कदम हे नाव आहे. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. दडपण आलं. व्हाईट बॉल. येस चर्चा होईल. अमित कदम या नावाला हलक्यात घेऊ नका. क्षमता आहे. 60च्या 60 बनवेल. अनेक काळ या खेळाडूचा क्रिकेटचा प्रवास पाहिलाय. आज मैदानाच्या आतमध्ये तो आलाय. अमित हे नाव दाखल झालंय. गोलंदाजही कमी नाहीये. सुधीरलाही हलक्यात घेऊ नका. पहिला बॉल ऑन साइडला. पहिला बॉल आलाय चौकार. मैदानाच्या आतमध्ये सेट ऑन फायर. अमित कदम याच्या बॅट मधला हा वेगाने हाताळलेला बॉल पहा. जसा बॉल गोलंदाजाच्या हातातून निघाला ना तो सीमा पार गेला. कॅपॅसिटी, ॲबिलिटी, क्लास, टेम्परामेंट मैदानाच्या आतमध्ये हे तुम्हाला दाखवावं लागतं. म्हणूनच म्हटलं आता ना की तेरे गिरने में तेरी हार नहीं. अरे तेरी गिरने में तेरी हार नहीं, तू आदमी है अवतार नहीं. मैदान के अंदर हर बार आ, चल गिर उठ फिर खड़ा हो, क्योंकि जीत के आगे ही हार के आगे ही जीत है. पुढचा बॉल. ओहो यावेळी फटका बसला. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक येईल का नाही. कॅच ड्रॉप झाली आहे. पहा ही कॅच कॅरी करणं फार महत्वाचं आहे. 10 धावा धावपलकावरती आल्यात. मॅच अजूनही ऑन आहे. मॅच संपलेली नाहीये. डावकुऱ्या हाताचा फलंदाज जो आघाडीला आला होता ना नाव आहे गणेश. त्याने फक्त 1 बॉल खेळलाय. त्याने अजूनपर्यंत आपला शो दाखवला नाहीये. पहा तोही मैदानाच्या आतमध्ये आहे. त्याला अंडर एस्टिमेट करू नका. मी कोयना वॉरियर्सच्या टीमला निवेदन करेन आपण सर्वांनी मागे या.
सर्वांनी मागे या प्लीज. कोयना वॉरियर्स या टीमला हा कॉल आहे. बॅटिंग आपली आहे. एखाद्या खेळाडूला अडचण आली. चला डावखुरे आताचा फलंदाज गणेश. सुधीरही कमी नाहीये. हो यावेळी फटका बसलाय. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक ओ ओ कॅच ड्रॉप झाली आहे. मैदानाच्या आतमध्ये चूक झाली आहे. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केले. रनआउटची संधी. ओ ओ 2 धावा कंप्लीट. 2 धावेने धावसंख्या बहरली आहे 12. म्हणजे 6च्या रणगतीने धावसंख्या आल्यात. येणारे बॉल शिल्लक आहेत 24. बनवायचे आहेत 52. नवीन गोलंदाज पुन्हा एकदा दाखल होतील मैदानाच्या आतमध्ये. महेंद्र ज्यांनी पहिलं षटक हाताळलं होतं. पहिल्या षटकामध्ये काय लाज. 12 धावा धावपलकावरती आहेत. चला वेग वाढवा प्लीज. असं म्हटलं आता ना की सूर्याने डोंगराच्या आड छावणी टाकली. प्रत्येकाला आता घरी जाण्याची उत्कंठा आहे. किलबिलाट करत पक्षी निघालेत. घराची ओढ आहे प्रत्येकाला आहे. तुम्हा आम्हा सर्वांना घराची ओढ आहे. क्रिकेटचा खेळ दिवसभर खेळल्यानंतर प्रत्येक जण आता कट्ट्यावरती बसतील. चर्चा करतील. अरे ह्याने आज असं खेळलं, त्याने आज तसं खेळलं. अरे हा इथे फसला, तो कॉमेंटेटर असा होता, तो स्कोरर तसा होता. सगळ्या गोष्टींची चर्चा 100% होणार. प्रीमियर लीगचा माहोल आहे. चला पुढचा बॉल. महेंद्र मैदानाच्या आतमध्ये. तो एक वेगळा किस्सा आहे. आमचा मागचा खेळाडू काय म्हणतोय, आमच्या बायका बोलवत आहेत. हा एक चांगला प्रश्न आहे, चांगली गोष्ट आहे. रणरागिणी साथ द्यायला पाहिजे. चला जाऊया पुढचा बॉल. अमित पहिलाच बॉल. हो यावेळी फटका बसला. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली कॅच ड्रॉप केली आहे. चुकीला माफी नाहीये. धाव संख्या बहरली आहे. 13 धावा. आता मॅच थोडीशी कठीण होतीये. दूरवर दूरवर निघून चालली आहे. षटकार चौकारांची आतिषबाजी कधी होणार. कॉमेंटेटर फक्त कॉमेंट्री बॉक्स मध्ये बोलत आहे आता चौकार येणार षटकार येणार. मात्र तसं होत नाहीये. किंबहुना मी म्हणेन ना गोलंदाजी तितकी धारदार आहे. यामध्ये दुमत नाही. काय कम्मालीचा गोलंदाजीचा नमुना पेश केलाय या टीमने. महेंद्र हा गोलंदाज प्रभावित करतोय. येस गणेश मैदानाच्या आतमध्ये जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. इम्प्रोव्हायझेशन केलं होतं. शफल झाले होतं ऑफस्टंप वरती. तिथून मात्र प्लॅन करून खेळण्याचा प्रयत्न होता. बीट केले. डॉट बॉल आलाय. धाव संख्या अजूनही फार दूरवर आहे. 51 ची गरज आहे. हो यावेळी राईज होणारा बॉल पहा. अनेक वेळा आपण म्हटलं ना की तुम्ही जास्त सिगरेट पिला तर तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो. तुम्ही मैदानाच्या आतमध्ये डान्स केला तर तुम्हाला डान्सरही म्हटलं जाईल. मात्र हा बॉल होता ना त्याला बाउन्सर म्हटलं जातं. तिखट तो बाउन्सर आहे. तो आलाय मैदानाच्या आतमध्ये. चान्स शोधलाय गोलंदाजाने. तिखट बाउन्सर पाहायला मिळाला. तदनंतर मात्र पुन्हा एकदा निघालेत महेंद्र. हो यावेळी ड्राईव्ह केलाय. ओव्हर दी कव्हर्स. 2 क्षेत्ररक्षकांच्या दरम्यान दरी भेदली. ओ हो वॉर्ड फिल्डिंग. मैदानाच्या आतमध्ये फुटबॉल खेळलाय. एक धाव होती तिथे दुसरी दिली आहे. पाहता पाहता तिसरी दिली आहे. स्ट्राईक एंड वरती थ्रो आणि 3 धावा कंप्लीट केल्यात. धाव संख्या 16. अमित यांच्याकडे क्षमता आहे. ओव्हर दी कव्हर्स चांगले प्रहार केलेत ना तर बॅटिंग मध्ये मजा येईल. प्रत्येक बॉल लेग साईडला हाताळण्याचा प्रयत्न त्यांचा राहिलाय आणि त्याच दरम्यान सातत्याने डॉट बॉल येताना पाहायला मिळाले. ओव्हर दी कव्हर्स तदनंतर मात्र बॅकफुट पॉइंटला या रिझन मध्ये जर चांगला खेळ केला तर मोठे प्रहार येऊ शकतात. टीमने क्षेत्ररक्षणे ऑन साईडला लावलाय. ही एक चांगली रणनीती राहिली आहे. हो याच प्रयत्न करणं गरजेचं होतं. ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत. बॉल मात्र वन बाउन्स. सीमारेषे पार. मिळतील धावा 4. चौकार. 4 रन्स.
चला मैदानाच्या आतमध्ये अमित कदम यांनी मात्र ऑफसाईडला जो प्रहार केलाय ना, खऱ्या अर्थाने ही क्षमता आहे त्यांच्याकडे. आपल्या क्षमतेवरती 100% जर खेळले तर यश मिळू शकतं. अनेक वेळा पाहायला मिळालंय. हो हो हो, यावेळी मैदानाच्या आतमध्ये तो आलाय आणि या स्पर्धेतील सर्वाधिक लांबच लांब षटकार, सिक्सर. येणारे बॉल शिल्लक आहेत 18, बनवायचे आहेत 38. 2 बॉल मध्ये मॅच चेंज केली आहे. 10, 18 बॉल आणि 38चं इक्वेशन समोर आलंय. हाय व्होल्टेज थरार. थँक्यू. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकांच्या पाठीमागे धावफलकावरती धावसंख्या आहे ती 26. 18 बॉल आणि 38चं इक्वेशन. गणेश मैदानाच्या आतमध्ये आहेत, मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सौरभ जाधव आले आहेत. सौरभ जाधव, मला आठवतंय के महाबळेश्वर प्रीमियर लीग मध्ये काय गोलंदाजीचा नमुना पेश केला होता या गोलंदाजाने. जबरदस्त गोलंदाजीचा हतकंडा वापरला होता. गणेश, 18 बॉल आणि 38चं इक्वेशन. एक महत्वपूर्ण मॅच. 18 बॉल आणि 38. काय घडेल या मॅच मध्ये? 18-38चं इक्वेशन. गणेश, सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल. सिंगल डबल्स. हो, यावेळी जागा बनवली ओव्हरती लेग स्टंपचा बॉल, त्याच्यावरती प्रहार, मात्र बॉल सरळ निघून चाललाय. फाईन लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर. आणखी एक कर्रारा प्रहार, चेंडू सीमापार, चौकार. 4 धावेने आता समीकरण सोपं झालंय. 17 बॉल आणि 34चं इक्वेशन. दाम दुप्पट मेहनत. शॉर्ट लेनचा बॉल, त्याच्यावरती पुल करण्याचा प्रयत्न. फाईन लेग मध्ये, शॉट मध्ये फाईन लेगला क्षेत्ररक्षक होते, त्यांच्या मस्तक पे दस्तक देत असताना डीप फाईन लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर हा बॉल पाठवून दिला. दरम्यान आता येणारे बॉल 17, बनवायचे आहेत 34. सौरभ निघाल्यात यावेळी मात्र ओव्हर द विकेटने. जागा बनवली आहे. तदनंतर मात्र चढवलाय प्रहार. तो गणेश आलाय, त्याने सांगितलंय अरे कर्तृत्वाच्या आणि प्रज्ञेच्या नायकाला नमन असेल, विनायकाला. विनायकाला शरण गेल्यात. मैदानाच्या आतमध्ये गणेश प्रहार करतोय, षटकार ठोकतोय. या षटकाराने आता गणित बदललंय. येणारे बॉल शिल्लक आहेत 16, बनवायचे आहेत 28. 16 बॉल 28चं इक्वेशन. 16 बॉल 28. गणेश आक्रमक झालेत. हो, यावेळी फटका बसलाय. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. काय घडलंय? नो मॅच लँड मध्ये ट्रॅव्हल झालाय. 1 बाउन्स अडवण्याचा प्रयत्न. 1 धाव घेतली आहे. पाहता पाहता दुसरी कंप्लीट केली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. येणारे बॉल 15, बनवायचे आहेत 26. 15 बॉल आणि 26चं इक्वेशन. पंधरा बॉल 26. ओहो, यावेळी लेग स्टंप आणि लेग स्टंपच्या वरून हा बॉल
बीट केलंय, डॉट बॉल आलाय, शफल झाले होते ऑफ स्टंप वरती, तिथून मात्र लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. येणारे बॉल 14 बनवायचे आहे 26. 14-26 इक्वेशन. गोलंदाज निघालाय, जागा बनवली पुन्हा एकदा त्याच लाईन आणि त्याच लाईन वरती. ऍक्शनला रिॲक्शन देणं महत्वाचं आहे. येणारे बॉल 13 बनवायचे आहेत 26. 13 बॉल 26 ची गरज आहे. गणेश मैदानाच्या आतमध्ये 13-26 चा मुकाबला. टेन्शन वाली मात्रा. हो, यावेळी फटका बसलाय, मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत, कॅच कॅरी करतील का? यस इट इज. विकेटचं पतन, फलंदाज बाद. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, खोलवरचा बॉल ऑन साइडला डीप मिड विकेट मध्ये कॅरी केला गेला हा झेल आणि फलंदाज बाद झालाय. अधिकची धाव घेण्याची जी ओढ होती ना ती कुठेतरी त्यांना भावली आणि मैदानाच्या आतमध्ये एक नाहक विकेट मिळालाय. 38 धावा धावपलकावरती आहेत. नवीन फलंदाज येथील नाव आहे महेंद्र. स्ट्राईकला असतील ते अमित. 12 बॉल आणि 26 ची गरज. 12 बॉल 26. बारा बॉल आणि 26 ची गरज. अंतिमचे 12. राहिल शेरवान मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. गावाचं नाव आहे महारुळे, गावचे खेळाडू आहेत, मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. शर्वण बॉईज कडून खेळताना अनेक वेळा पाहायला मिळालेत. मैदानाच्या आतमध्ये ते आलेत. 12 बॉल 26. पहिला बॉल मस्त आहे, तो सिक्सर येईल का? या सगळ्या बाबीची चर्चा राहिली आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरून गोलंदाज निघालाय. चला थोडासा वेग घ्या प्लीज. राहील थोडासा वेग घ्या प्लीज. अंतिमचे काही चेंडू शिल्लक आहेत. 12 बॉल आणि 26 ची गरज आहे. आपण अधिकचा वेळ घेतोय. चला वेग घ्या प्लीज. 12 बॉल आणि इथून पुढे बनवायचे आहे 26. अमित कदम स्ट्राईक एंड वरती. पहिला बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप, थोडासा बाउन्सही पाहायला मिळालाय. बीट केलाय. 11 बॉल आणि 26. मॅच बनली आहे का? 11 बॉल 26. या गोलंदाजाने इम्प्रेस केलाय. मैदानाच्या आतमध्ये खांद्याचा वापर केलाय, थोडासा बाउन्सही घेतलाय, तो वाईडिश होता हेही पाहायला मिळालाय. शरीरापासून वाईड यॉर्कर लाईन वरती ठेवण्याचा प्रयत्न आहे आणि इथून पुढे काय घडतंय? बॉलवरचा बॉल आहे, ड्राईव्ह केलाय, फटका बसलाय, मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव तर घेतली आहे, दुसरीसाठी वेगाने जावं लागेल. गेलेत. येणारे बॉल आता शिल्लक आहेत 10. बनवायचे आहेत 24. 10 मधले 4 मोठे मारायचे आहेत. शक्य आणि अशक्य पहा, असं अनेक वेळा आपण म्हणतो ना इम्पॉसिबल, या शब्दामध्ये बरंच काही दडलंय. आय एम अ पॉसिबल हेही आहे आणि मैदानाच्या आतमध्ये होऊ शकतं. हो, याही वेळी ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफ वरती क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव घेतली आहे. दुसरीसाठी जातील का? थोडंसं बॉलिंग पाहायला मिळालंय. एक केरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलंय. डायरेक्ट हिट. स्ट्राईक एंड वरती येणं गरजेचं होतं, तो नॉन स्ट्राईक एंड वरती आलाय. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 9. 22. 9-22. थोडासा दमही लागलाय अमितला. चर्चा राहिली आहे. मैदानाच्या आतमध्ये षटकार मस्त आहे. 22 ची गरज आहे. येणारे बॉल 9 आहेत. गोलंदाज निघालाय पुन्हा एकदा. फुलटॉसचा बॉल मिस केलाय. मैदानाच्या आतमध्ये लॉंग स्टॉप मध्ये बॉल वेगाने निघून चाललाय, सरळ सीमारेषे पार. व्हाईट +4. 5 मॅच ऑन. म्हणूनच म्हटलं आता ना, छल का फल छल ही होता है, आज नहीं तो कल जरूर होता है. मैदानाच्या आतमध्ये चूक झाली, चुकीला माफी नाहीये. येणारे बॉल आता शिल्लक आहेत 9. बनवायचे आहेत 17. 9 बॉल 17. येस, मैदानाच्या आतमध्ये आमचे स्कोरर सांगतायत कोणाला होईल इथे खतरा. चर्चा होतीये. येणारे बॉल 9 बनवायचे आहेत 17. हाय व्होल्टेज मुकाबला. चर्चा याही गोष्टीची राहिली आहे की अमित कदम यांनी हा फुलटॉस, जो लोअर फुलटॉस होता, तो मिस केला की काय? येणारे बॉल 9 बनवायचे आहेत 17. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज राहील पुन्हा निघालेत.
हो आडव्या पाटने केलाय कडवा प्रहार, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली, विकेटचं पतन. मॅच ऑन. क्रिकेटचं फ्युचर खऱ्या अर्थाने कोणीच सांगितलं नाही, जर तरला व्हॅल्यू नाहीये, इफ्स अँड बट्स अजिबात महत्व नाहीये, जर तरला व्हॅल्यू नाहीये. चला नवीन फलंदाज आता दाखल होतील. मॅच फसली आता. 8 बॉल आणि 17चं समीकरण. अनेक मोठमोठे फलंदाज इंडियन टीम मध्ये बाद झाल्यानंतर लक्ष्मीपती बालाजीनेही मॅचेस जिंकवल्यात, हे विसरून चालणार नाहीये. शोएब अख्तर सारख्या गोलंदाजाला षटकार मारून इंडियाला जिंकून दिलाय. म्हणजे क्रिकेटमध्ये कधीही काही घडू शकतं. तुम्ही अजूनही मास सोडू नका. 8 बॉल 17 आहे, काही घडू शकतं. नवीन फलंदाज दाखल झाले आहेत. भरगच्च बांधाय. नाव आहे राम. दरे टीमचे खेळाडू आहेत. रामकडे लक्ष वेधलं गेलंय. पहिल्याच बॉल वरती लॉंगेस्ट झोन आहे. मैदानाच्या आतमध्ये कॅच कॅरी केलाय. लगातारचे 2 विकेट. 7 बॉल 17. आणि सौरभ होते मुन्ना मैदानाच्या आतमध्ये. मुन्ना आहे ना तो, फिर कोई टेन्शन नाही आहे. चर्चा होईल. मैदानाच्या आतमध्ये हॅट्रिक कोण आहे? काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे. नाव आहे राहिल शारवान. यस, शेरवान म्हटलं तरी काय हरकत नाही. शेर सारखा लढलाय. शेर आहे, बब्बर शेर आहे, ढाल आहे. मैदानाच्या आतमध्ये चर्चा राहिली आहे. काय बोलला सर? मॅच मध्ये हॅट्रिक ऑन आहे. सागर आलेत. सागरकडे लक्ष वेधलं जाईल. मैदानाच्या आतमध्ये सागर हॅट्रिक ऑन आहे. या स्पर्धेमधली पहिली हॅट्रिक होईल का? अजूनही अर्धशतक आम्ही वाट पाहतोय. 7 बॉल आणि 17चं समीकरण. यस, नौशाद मुलांनी सरांकडून जर किती रुपयाचं कॅश प्राइज आहे? हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. चला जाऊया. हॅट्रिक बॉल. ओ यावेळी फटका बसलाय. स्पर्धेतली पहिली हॅट्रिक. हो या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये. हो असे जगावे आव्हानाचे लावून तर नजर रोखून नजरेमधून द्यावं त्याला उत्तर. काय उत्तर दिलंय? वा भाई वा. हॅट्रिक. या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानचे खेळाडू खऱ्या अर्थाने त्यांनी हॅट्रिक घेतली. ऑस्ट्रेलियाचे ब्रॅटली यांनी T20 मध्ये हॅट्रिक घेतली. तदनंतर मात्र लक्ष्मीपती बालाजी या खेळाडूने हॅट्रिक घेतली. इरफान पठाणने हॅट्रिक घेतली. मात्र आज राहिलने देखील हॅट्रिक घेतली. वा भाई वा. महाबळेश्वर प्रीमियर लीग आज खऱ्या अर्थाने यशस्वी होतोय. यामध्ये दुमत नाहीये. पहिला दिवस, लक्षात राहणारा दिवस. चला महत्वाची आता मॅच आहे. 6 बॉल 17. पहा येणारे बॉल शिल्लक आहेत 6, बनवायचे आहेत 17. दोन्ही टीमला आहे खतरा. दोन्ही टीम एखादा वाईट तदनंतर 4 काही घडू शकत. यश आलेत गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. 6 बॉल आणि 6 बॉलच्या पाठीमागे 17 बनवायचे आहेत. एक हाय व्होल्टेज मुकाबला. 6-17 हे इक्वेशन. स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. नाव आहे महेंद्र. चला थोडीशी घाई करा. 6 बॉल 17. महत्व आहे तुमच्या अस्तित्वावरती. पहा मैदानाच्या आतमध्ये तुम्ही आता त्या सिच्युएशन मध्ये आहात जिथे H फॉर हिरो, Z फॉर झिरो. कोण हिरो बनेल, कोण झिरो बनेल हे पाहावं लागेल. पहिला बॉल फसलाय. ऑन साइडला खेळलाय. दुर्वर क्षेत्ररक्षक आहे. एक धाव घेतली आहे. दुसरी साठी निघाले. नॉन स्ट्राईक एंड वरती संधी आहे. विकेटचं पतन. फलंदाज बाद. 5 बॉल 16 ची गरज. 5 बॉल 16. महेंद्र जावलीचे खेळाडू आहेत. मैदानाच्या आतमध्ये ते दाखल झाले आहेत. 5 बॉल 15चा हा खेळ, हा थरार मैदानाच्या आतमध्ये. नॉन स्ट्राईक एंड वरती दुर्गेश. चला वेग वाढूया.
गोलंदाज यश 6 बॉल 5 बॉल आणि 16ची गरज. 5-16. हो पहिलाच बॉल बीट केलाय. आउटसाइड द ऑफ स्टंप हा बॉल हाताळला होता. थोडासा राईजही झाला. इथे बीट केलाय. डॉट बॉल आलाय. 4 बॉल 16. प्रत्येक बॉल वरती मोठा प्रहार मस्त आहे. मॅच अजूनही ऑन आहे. चला षटकार येईल. 4 बॉल 16ची गरज आहे. हो यावेळी फटका फसलाय. मिस टाइम आहे. संधी आहे. एक धाव घेतली. दुसरी साडी निघतील का? कॅच कॅरी केलाय. वा स्वतःच्या फॉलो थ्रू मधून अर्धा विकेट वरती जाऊन त्याने मात्र हा कॅच कॅरी केलाय. महेंद्रही बाद झाल्यात. आता मॅच आहे 3 बॉल आणि 16. आतापर्यंत आपण जर विकेटचा विचार केला तर 8 फलंदाज बाद झालेत. आयुष 3 चेंडू आणि 3 चेंडूच्या पाठीमागे 16 धावांची गरज आहे. म्हणजे प्रत्येक बॉल वरती मोठा प्रहार. 2 षटकार 1 चौकार. भो यावेळी राईज होणारा बॉल व्हाईट बॉल आलाय. म्हणजे येणारे बॉल 3 बनवायचे आहेत 15. 3 बॉल 15ची गरज. आज काही टीमच्या मी आयोजन कमिटीला विनंती करेन की आपण सर्वांनी या ठिकाणी या. उद्याचा टाइम टेबल आपल्याला सांगायचा आहे. चला आयोजन कमिटी सर्वांनी या. यावेळी पहा प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. कॅच कॅरी केलाय. विकेटचं पतन. फलंदाज बाद. चला मी विनंती करेन आयोजन कमिटी सर्वांनी या. सुशांत दादा या. सर्वांनी या. संपूर्ण आयोजन कमिटी. अंतिमचे 2 बॉल. चला अंतिमचे काही चेंडू शिल्लक आहेत. चला मॅच ऑन करूया. 49. बॅटचा टॉप एज. बॅक टू बॅक. दुसरा विकेट. फलंदाज बाद. तू चल मैं आया. ऑल आउट टीम खोयना वॉरियर्स. चला सगळ्यांना फलंदाजी मिळाली. ऑल आउट झाली टीम. चला आयोजन कमिटी संयोजन कमिटी हा कॉल आपल्यासाठी आहे. उद्या सकाळी किती वाजताचं रिपोर्टिंग आहे हे सर्व टीमला आणि कोणत्या टीमने उद्या रिपोर्टिंग करायचं आहे हे देखील सांगा. आजच्या राहिलेल्या मॅच आपण कधी खेळवणार आहोत याची देखील ग्वाही द्या. चला आयोजन कमिटी. हॅलो हॅलो नोंद घ्या. सर्व खेळाडूंनी आणि संपूर्ण टीम्सने या गोष्टीची नोंद घ्या. उद्या रांजणवाडी वॉरियर्स आणि जय भवानी मेटतळे RRR आणि 8:30चा टायमिंग आम्ही कॉल दिलाय तुम्हाला. प्रथम 4 टीम्स उद्याच्या ग्रुपमधील आम्ही हँडविलही तुम्हाला ग्रुपवरती टाकू. ही पूर्ण इन्फॉर्मेशन आम्ही तुमच्या ग्रुपवरती पाठवू. मात्र तुम्ही नोंद घ्या. उद्या सकाळी 8:30चा रिपोर्टिंग आहे. बरोबर पहिला बॉल 9 वाजता हाताळला जाईल का आयोजन कमिटी? 8:30लाच पहिला बॉल हाताळला जाईल. आणि प्लीज विनंती आहे मैदानाच्या आतमध्ये विकेटवरती कोणी खेळायचं नाहीये. चला आयोजन कमिटी आज